ग्रुप 5 जूनला या महिन्यामध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होता आणि त्यावेळेस आम्ही सगळे आपापले घरी झाडंही लावतातच, पण सध्याची जी हीट वेव्ह आणि सध्या अजूनही जे सगळीकडे हे आहे त्या अनुषंगाने आम्ही 5 जूनला एक नवीन उपक्रम गोलगंगाचा छाया प्रोजेक्ट हा आम्ही चालू केला आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही अनेक जणांना स्वतः रोपं आणून दिली आणि आपण प्रत्येक जण ते स्वतः लावतोच, पण दुसऱ्यांना पण आम्ही त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं की हे रोप आपल्या घरी लावा, त्याची चांगली वाढ करा आणि ज्यामुळे हीट वेव्ह किंवा उष्णतेचे जे त्रास होत आहेत ते त्याच्यामुळे पुढच्या पिढीला त्याचा त्रास नक्कीच कमी होईल. म्हणजे यामध्ये इन्स्पायर हे करतं की झाडं लावल्यामुळे पर्यावरण जे आहे ते हरित होईल. आता आपण जेव्हा कधी दुपारी आता एप्रिल मे किंवा कुठल्याही सीझनला जेव्हा ऊन असतो, दुपारी जर गेलो कुठे रस्त्याने चुकून पायी जाण्याची वेळ आली तर झाडं असतील तर आपल्याला खूप शांतता वाटते, आपण शांत हे होऊ शकतो. जर आपण झाडं लावली तर आपल्याला सावली निर्माण होते, त्याच्यानंतर पाऊस येईल आणि उष्णता जी आहे झाडांच्यामुळे उष्णता जी आहे ती आपोआप कमी होते. माझ्या घराच्या इथे पूर्वी जुन्या घरी सतत चिमण्या पक्षी सगळे यायचे, किलबिलाट असायचा, पण आता मध्ये माझ्या घरात जर झाडं नव्हती तर अजिबात चिमणीचा आवाज पूर्ण बंद झाला होता. पण आता माझ्याकडे रोज सकाळी चिमणी छोटे छोटे पक्षी माझ्या टेरेसमध्ये येतात आणि मला ते खूप आनंददायक वाटतं की आपण त्यांना काहीतरी बसायला, त्यांना मग मी छोट्याशा ह्याच्यात पाणी ठेवते, ते पितात किंवा काहीतरी खायला एखादे दाणे वगैरे, तर त्यांनी मला स्वतःला खूप पर्सनली हे फील आलं की आपण झाडं लावणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून माझ्यासाठी हे छाया प्रोजेक्ट याचं मला खूपच महत्त्व लक्षात आलं की हे करणं किती गरजेचं आहे.